हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आजची रेसिपी आहे डॉमिनोज स्टाईल इटालियन चीज गार्लिक ब्रेड. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर मी ही रेसिपी बनवणार आहे एअर फ्रायरमध्ये, पण कढई किंवा तव्यामध्ये तुम्ही कशी बनवू शकता ते सुद्धा सांगणार आहे. तर पुढे बघूयात. तर इथं आपण जे अमूलचं बटर असतं ते मी घेतलेलं आहे. तर ही जी क्वांटिटी आहे ती 2 ब्रेडसाठी पुरेशी आहे. तुम्ही जास्त बनवत असाल तर त्या प्रमाणात तुम्ही क्वांटिटी बदलू शकता. तर त्याच्यामध्ये खूप सारा बारीक चिरलेला लसूण जो आहे तो ऍड केला आणि खूप सारी कोथिंबीर सुद्धा ऍड करून घ्यायची. तर हे सगळं आपल्याला मिक्स करायचे. त्याच्या आधी आपल्याला सिझनिंग ऍड करायची आहे. तर इथं इटालियन जी सिझनिंग असते ती मी ऍड केली आहे, जे आपला पिझ्झावर येते की नाही टाकायला ती वाली. आणि त्याच्यानंतर थोडंसं मी चिली फ्लेक्स सुद्धा ऍड करणार आहे. पण लहान मुलांना देत असाल तर चिली फ्लेक्स टाकू नका, कारण त्याच्यामुळे कधी कधी ठसका सुद्धा लागतो. तर हे सगळं टाकून घेतलं की हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचंय. आणि चीज जे आहे ते आपण वरतून टाकणार आहे, याच्यात ऍड करणार नाहीये. तर हे सगळं मी फेटून घेतलं. इथं आपण मीठ टाकलेलं नाहीये, हे लक्षात घ्या, कारण चीज आणि बटर दोन्हीमध्ये सुद्धा मीठ असतं, नाहीतर ही रेसिपी खारट होते. तर इथं मी ब्राऊन ब्रेड घेतलाय आणि त्याच्यावर आता हे सगळं जे आहे ते चाकूच्या साह्यानं मी छान असं पसरून घेते. तर खूप सारं लावायचं आहे आपल्याला हे, कारण यांच्यानेच फ्लेवर येतो. आणि हे जे बटर आहे ते आत शोषलं जातं ब्रेडमध्ये आणि ब्रेड हलकासा मऊ होतो आणि फ्लेवर जो आहे लसूणचा तो पण छान येतो. तर सगळं आता मी हे पसरवून घेतलंय आणि चीज जे आहे नॉर्मल चीज होतं माझ्याकडे, त्याचे मी तुकडे केलेत आणि ते टाकणार आहे. तुमच्याकडे पिझ्झावाला मोझरेला चीज असेल तर तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकता. तर मी हे नेहमीचं चीज घेतलं आहे आणि तुमच्याकडे चीज स्लाईस असेल तर ती डिरेक्टली ठेवली तरी पण चालते. तर हे टाकून घेतलं आणि वरतून आता आपण थोडंसं परत चिली फ्लेक्स आणि सिझनिंग जे आहे ते टाकून घेऊयात. तो दोन्ही मी टाकून घेणार आहे आणि नंतर त्याला जे एअर फ्रायर आहे त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे. तर इथं मी एअर फ्रायरचं सेटिंग तुम्हाला सांगते आणि तवा आणि कढईमध्ये बनवायचं तर ते सुद्धा सांगते. तर इथं चिली फ्लेक्स टाकले आणि सिझनिंग पण टाकलं आणि त्यानंतर आपण याला एअर फ्रायरमध्ये ठेवून देऊया. तर एअर फ्रायरमध्ये मी ह्याला ठेवणार आहे, डिरेक्टली ठेवणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे टेम्परेचर आहे की नाही ते 180 डिग्रीचं सेट करायचं आहे. तेच जर तुम्ही तवा किंवा कढईमध्ये ठेवत असाल तर आधीच गॅस चालू करा आणि बारीक करून ठेवा. तवा किंवा कढई गरम होऊ द्या. त्याच्यानंतर त्याच्यावर एखादं स्टँड ठेवा आणि त्याच्यावर ब्रेड ठेवा. डिरेक्टली तव्यात किंवा कढईवर ठेवू नका, नाहीतर काय होतं ते करपू शकतं खालून किंवा जळू पण शकतं. तर इथं मी आता एअर फ्रायर 180 डिग्रीला सेट करते. हे आहे टेम्परेचर. आणि आता आपण टाइम सेट करूया. तर प्लस प्लस करत 4 मिनिटाचा मी टाइम सेट करणार आहे आणि एअर फ्रायर मी आता ऑन केला. तर एअर फ्रायर ऑन केल्यानंतर 4 मिनिटं आता होत आली आहेत आणि आता काउंटडाऊन सुरू झाला आहे. इथे एअर फ्रायर बंद झाला आणि आता आपण खोलूयात. तर तुम्हाला दाखवते इकडे. आता आपला जो ब्रेड आहे तो बघा मस्त वरतून ब्राउनिंग झालं आहे आणि छान असं चीजसुद्धा मेल्ट झालेला आहे. तर डॉमिनोज स्टाईल आपला जो गार्लिक ब्रेड आहे, चीज गार्लिक ब्रेड, तो इथं रेडी झाला आहे. आणि तुम्ही कढई किंवा तव्यात ठेवत असाल तर 10 ते 12 मिनिटं ठेवा, झाकण ठेवा आवर्जून, म्हणजे चीज मेल्ट होतं. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटू अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.